नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण युनिफाईड पेन्शन योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। बातमी आहे युनिफाईड पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट। जाणून घ्या महत्त्वाची अपडेट। मित्रांनो, काय आहे ही अपडेट नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजना मंजूर केली आहे। ही योजना सध्याच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेला पर्याय असेल, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा आणि पेन्शनचा लाभ मिळणार आहे। जुन्या पेन्शन योजनेबाबत विरोधकांकडून राजकारण केले जात होते, याला उत्तर म्हणून सरकारने युनिफाईड पेन्शन योजनेचा निर्णय घेतला आहे। युनिफाईड पेन्शन योजना 23 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे बोलले जात आहे। NPS पेक्षा ही युनिफाईड पेन्शन योजना अधिक फायदेशीर ठरेल असं सरकारचा अंदाज आहे आणि कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षा देणार आहे। राज्य सरकारांची इच्छा असल्यास ते त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजनाही लागू करू शकतात। राज्य सरकारच्या सुमारे 90 लाख कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळू शकतो। UPS कधी लागू होणार? युनिफाईड पेन्शन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाईल। या युनिफाईड पेन्शन योजनेशी संबंधित नियम आणि फायदे कर्मचाऱ्यांना नवी दिशा देईल आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करेल। या युनिफाईड पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षेसोबतच पेन्शनमध्ये स्थिरता मिळेल, जे NPS मध्ये नव्हते। मित्रांनो, आता आपण युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे UPS पेन्शनची ठळक वैशिष्ट्ये बघूया। खात्रीशीर पेन्शन। युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर 50% निश्चित पेन्शन दिली जाईल, जी त्यांच्या मागील 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% असेल। 25 वर्षाच्या सेवेनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळेल। कौटुंबिक पेन्शन। जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यामुळे त्याच्या कुटुंबाला युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत 60% पेन्शन कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळेल। किमान पेन्शन। युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत 25 वर्षापेक्षा कमी असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 10,000 रुपये पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे। सरकारी योगदान। युनिफाईड पेन्शन योजनेत सरकारी योगदान 18.5% असेल, त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा चांगला लाभ मिळू शकेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वाची अपडेट? जर अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।